हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. आजचा आपला विषय आहे संचित, नशीब, भोग, प्रारब्ध, दैव हरिकृपेने बदलते का. आणि यासाठी आज आपण शांतीब्रह्म श्रीयुत एकनाथ महाराज यांचा एक प्रसिद्ध अभंग बघणार आहोत. आवडीने बावे हरिनाम घेसी. हा अभंग माझ्या बालमनावर इतका कोरला गेला. शाळेत असताना 7वीच्या स्कॉलरशिपच्या क्लासला आम्ही जायचो आणि तिथे लंके सर आमच्याकडनं हा अभंग म्हणून घ्यायचे. तेव्हा त्याचा विशेष असा अर्थ कळला नाही, पण आता लक्षात आले की हा अभंग किती थोर आहे. तो जीवनाचे सार त्यांनी त्यात थोडक्यात सांगितले आहे. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला तसाच एकनाथ महाराजांनी पण हरिपाठ एक लिहिलाय आणि त्यातला हा 23वा अभंग आहे. साधारण 1935च्या आसपास एक मराठी चित्रपट आला होता धर्मात्मा. हा एकनाथ महाराजांच्या जीवनावर चित्रपट होता आणि त्याच्यात प्रत्यक्ष बालगंधर्वांनी हा अभंग त्यात गायला होता. बघूया हा अभंग आणि यामुळे आपले नशीब संचित कसे बदलू शकते ते. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे, पती तो लक्ष्मीचा जाणत असे. आवडीने भावे हरिनाम घेसी, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐसे नाही, तुझ मोकलीला ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे संचिताचे. आवडीने भावे हरिनाम घेसी, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे, हरी कृपे त्याचा नाश आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे हरिनाम घेसी. हरिनाम कसे घ्यावे. आपणहून संपूर्ण भावभक्तीने, निरपेक्षपणे, प्रेमाने, श्रद्धेने, लोकांसाठी म्हणून नव्हे, अमुक काहीतरी लाभ्यांश पाहिजे म्हणून नव्हे, आनंदाने हरिनाम घेणे, त्याचे स्मरण करणे. जसे समर्थ पहिल्याच मनाच्या श्लोकात म्हणतात, गमूपंथ आनंत या राघवाचा.
गमणे हा शब्द त्यांनी वापरला आहे. गमणे खूप महत्त्वाचे आहे. आपण होऊन आनंदाने हे फार महत्त्वाचे आहे. ती आपली माऊली आहे आणि आपण त्याचे लेकरू आहोत. ती आपली काळजी घेणारच आहे. आपण तिला भेटण्यापेक्षा तिला आपल्याला भेटण्याची जास्त तळमळ आहे. ती दयासागर आहे. तिला कळतंय कोणाला काय, कधी, कसे, केव्हा द्यायचे ते, आणि त्याप्रमाणे ती देणारच आहे. आपण फक्त आपले कर्म करावे. आत्मपूजा उपनिषदात पहिलाच श्लोक आहे, तस्य निश्चिंतिनं ध्यानम. त्याचे निश्चिंतपणे स्मरण करावे. खेद नको. जीवन आनंदात जगावे, मजेत जगावे. काय किती आहे त्यापेक्षा आनंद किती आहे हे महत्त्वाचे आहे. भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्ण यांच्या एका हातात बासुरी आहे आणि त्यांचा संदेश हाच आहे, जीवन मजेत आनंदात जगा. आपल्या जीवनाचा हाच एकमेव उद्देश आहे, साक्षी भावनेने सृष्टीलीलेचा आनंद घेणे. पूर्णानंद, सच्चिदानंद, परमानंद, कैवल्यानंद, आत्मानंद हाच आपल्या जीवनाचा मूळ उद्देश आहे. जीवनात कमी जास्त असायचेच. दिवस रात्र, भरती ओहटी हा सृष्टीचाच एक भाग आहे. सुखदुःख हे सर्व मानसिक आहेत. या द्वैतात जीवन जगण्यापेक्षा अद्वैतातील आनंद घ्यायचा आहे. कबीरजी म्हणतात, कबीर जीवन कुछ नाही, किन खारा किन मिठा. जीवनात कमी जास्त चालायचेच. भगवंताला माहीत आहे कोणाला काय, किती, कधी आणि कसे द्यायचे ते, आणि त्याप्रमाणे तो देणारच आहे. माऊली या दयासागर आहेत. आपण आपला कर्मयोग पूर्ण ताकदीने मन बुद्धी एकत्रित करून करावा आणि फळ त्याच्यावर सोडून द्यावे. श्रीमद भगवद्गीतेतही भगवंत श्री म्हणतात की योगक्षेमम वहाम्यहम. भक्ताचा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी माझी आहे. आणि गीतेचाही पहिलाच उपदेश आपल्याला असा आहे की शोक करण्यास अयोग्य अशा गोष्टींचा तू शोक करू नकोस. माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव, मी सर्वज्ञानी आहे. हे विश्व त्याने निर्माण केलं आहे. त्यांनी सर्व येथे व्यवस्था लावून दिली आहे. एकाचे त्याज्य दुसऱ्याचे खाद्य करून ठेवले. जसा आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पती तो घेऊन आपल्याला परत ऑक्सिजन देतात. भक्ताला भगवंत कधीही वाऱ्यावर सोडणार नाहीत. भगवंत श्री भक्ताचा पुढे होऊन रथ चालवित आहेत. आणि जरी अगोदर म्हटले होते, न धरी शस्त्र करी गोष्टी चार सांगेन युद्धाच्या, तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर स्वतः चक्र घेऊन भीष्माचार्यांवर धावून गेलेत. समर्थांनी पण मनाच्या श्लोकात खूप दाखले दिलेत भगवंत श्री भक्तासाठी कसे धावून येतात ते. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. भक्ताला भगवंताविषयी जेवढे प्रेम आहे त्यापेक्षा जास्त प्रेम भगवंताला भक्ताविषयी आहे. त्याला जास्त तळमळ आहे भक्ताला भेटण्याची. ती माऊली आहे, प्रेमाचा सागर आहे, सांभाळणारी आहे. भक्ताने भगवंताविषयी जरासुद्धा शंका घेऊ नये. भगवंताने आपल्याला जशी परिस्थिती दिली आहे तीच आपल्यासाठी योग्य असते आपले संचित संपवायला. आपला हा एकच जन्म नसतो, तर याआधी भरपूर जन्म झालेले असतात. जसे पूर्वी कर्म केले त्यानुसारच या जन्मी आपल्याला फळ मिळणार आहे. पुण्यकर्म केलेले असेल तर सौख्य मिळेल, पापकर्म केले असेल तर दुःख मिळेल. त्या गतसंचितानुसारच या जन्मी गोष्टी घडणार आहेत. बरे, हे संचित भोग उपभोगल्याशिवाय संपणार नाहीत.
म्हणून ज्ञानी लोक दुःख आले तर तक्रार करत नाहीत, कारण ते जाणतात की याला मीच जबाबदार आहे. माझ्याच गतकर्माचे हे भोग आहेत. उलटे ते म्हणतात, बरे झाले, माझे संचित त्यामुळे कमी झाले. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. किंवा गीतेत म्हटल्याप्रमाणे तूच तुझा मित्र व तूच तुझा शत्रूही आहेस. बरेच जण या ओवीचा चुकीचा अर्थ घेतात. म्हणतात, मग या जन्मी आम्ही काही प्रयत्न करायचेच नाही का? नुसते बसून काय होते ते पाहत राहायचे का? तर तसे नाही. प्रयत्न तर जरूर करायचेच. आपल्याला जो कर्मयोग दिला आहे तो मनापासून निष्ठेने केलाच पाहिजे. सहजच मिळाले तर मिळाले, नाही तर हरिओम. भगवंताची इच्छा नाही किंवा ते मिळवण्यासाठी वाममार्ग अनुसरायचा हे तर मुळीच करायचे नाही. कर्मयोग करणे आपल्या हाती आहे, कर्मफळ नाही. त्यातूनही जास्त मिळाले तर श्रीमंत योगी म्हणून जगायचे. जास्तीचे मिळालेले न उपभोगता लायक गरजूंना देऊन टाकायचे. प्राप्त परिस्थिती बदलण्यापेक्षा आपण परिस्थितीप्रमाणे बदलता यायला पाहिजे. अंथरूण पांघरून पाहूनच आपले पाय पसरता यायला पाहिजेत. कितीही संकटे आली तरी विचलित न होता स्थितप्रज्ञ व्हायला पाहिजे. सौख्याचा महापूर येवो किंवा दुःखाचा कडा कोसळो, दोन्हीतही प्रज्ञा स्थिर पाहिजे. सर्वस्वाचा स्वीकार. जीवनात कुठलीही तक्रार नाही. भगवंत श्री योगेश्वर श्रीकृष्ण यांनी हाच आदर्श आपल्याला घालून दिला आहे. ही भगवंताची लीला आहे, त्याकडे साक्षीत्वाने बघता यायला पाहिजे. या जन्मी जी परिस्थिती आत्ता मिळाली आहे हेच माझ्या गतकर्माचे फळ आहे आणि ते उपभोगूनच संपविले पाहिजे, त्याशिवाय सुटका नाही. गीतेत म्हणल्याप्रमाणे कर्मसंचय हेच आपल्या दुःखाचे मूळ आहे. म्हणून कर्मसु कौशल्यम हा गीतेचा संदेश आहे. आणि त्यासाठी कर्म, अकर्म, विकर्म, नियतकर्म, विहितकर्म म्हणजे नेमके काय हे ज्ञानियांना शरण येऊन त्यांच्याकडून समजावून घेतले पाहिजे. ज्ञानयोगानेच कर्मयोग झाला पाहिजे. आवडीने भावे. मग हरिनाम घेऊन आता काय होणार आहे बरे? तर 1. सतत हरिनामस्मरण केल्याने अंगात एक योग ऊर्जा, तपो ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे आपला विवेक, संयम सतत जागरूक राहतो व त्यामुळे आपल्या हातून पापाचरण होत नाही. नवीन भोग निर्माण होत नाहीत. चित्तवृत्तींचा निरोध झाल्याने योग प्राप्त होतो. 2. नामस्मरणाच्या योग ऊर्जेने जी परिस्थिती प्राप्त होते त्यातच आनंदाने राहणे होते. सुखदुःख या मानसिक भावना आहेत हे उमसते. आपल्याच गतकर्माने दुःख आले तरी ते पचवायची ताकद वाढते. दुःख हलके वाटते. 3. गीतेत म्हणल्याप्रमाणे भक्ताला बुद्धियोग प्राप्त होतो. जीवन कसे जगावे हे ज्ञान होते. योगेश्वराच्या विश्वनियमाप्रमाणे जीवन जगले जाते, मनाच्या मनमानीने नव्हे. हातून अयोगिक आचरण होत नाही. संचितात नवीन भर पडत नाही. संचित भराभर संपते. 4. आवडीने भावे हरिनाम घेतल्याने भक्तीचा रस अंतःकरणात पाझरतो. आता भक्ताला भगवंताशिवाय इतर गोष्टी कसपटासमान वाटतात. इतर गोष्टीत रस राहत नाही. सुखदुःख समे कृत्वा असे होते. आता हे ज्ञान होते की करता करविता भगवंत आहेत. येथे त्याची सत्ता चालते, त्याची मर्जी. आणि 5.
यथाकाळी साधना उपासना गहन झाली, हरिकृपा प्राप्त झाली की प्रकाशाची अनुभूती मिळते, साक्षात्कार होतो. त्या परमप्रकाशात संचित भस्म होऊ शकते. त्याची इच्छा, त्याची मर्जी. आपल्यात आमूलाग्र बदल होतो. नराचा नारायण होतो. मानवी जीवनाचे सार्थक होते. याचसाठी अलीकडच्या एका अभंगात नाथ महाराज म्हणतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला. हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता, हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागा अंती, हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला. हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी, हरी बोला. सतत हरी नामस्मरणात असावे असा नाथ महाराजांचा आपल्यासाठी संदेश आहे. हरि ओम.